नमस्कार मंडळी. आज हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही जबरदस्त बिर्याणी मी घरी बनवली. कशी बनवली ती तुम्हाला सांगते. तर आज इथं मी 15 ते 20 लोकांच्या प्रमाणामध्ये चिकन दम बिर्याणी बनवली होती. त्यासोबत रस्सा आणि रायतासुद्धा बनवला होता. रायता कसा बनवला ते सांगते. अर्धा किलो दही घेतलं, त्यामध्ये सगळ्या पाव किलो म्हणजे काकडी, कांदा, टोमॅटो सगळं पाव किलो घेतलं, बारीक चॉप करून त्यामध्ये मिक्स करून थोडंसं चवीनुसार मीठ आणि 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा त्यामध्ये मी घातल्या होत्या. इथं मी 3 किलो चिकन घेतलेलं आहे. 3 किलो चिकनसाठी इथं मी बिर्याणी मसाला 3 चमचे धना पावडर, 2 चमचे चिकन मसाला, घरगुती लाल तिखट, त्यानंतर थोडासा गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ घातलं. त्यानंतर आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट यामध्ये घातली. 1 वाटी ताजं दही घातलं. मस्त तळलेला कांदा, कोथिंबीर यामध्ये घातलेली आहे. तर हे सगळं छान असं मिक्स करून किमान मी 2 ते 3 तासासाठी हे साईडला ठेवलं. 40 ते 45 मिनटं इथं मी छान असा तांदूळ भिजवून घेतला. भात शिजवण्यासाठी इथं मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं, म्हणजे छान पाणी उकळलं की त्यामध्येच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे. मोठा टोप ठेवला. टोप छान गरम झाला की त्यामध्ये 2 वाट्या तेल घातलं, काही खडे मसाले, कांदा, टोमॅटो घातलं आणि चिकन मॅरिनेशन केलेलं चिकन यामध्ये घातलं. व्यवस्थित असं परतून घ्यायचं, मध्ये मध्ये याला हलवत राहायचं. हे बघा, आता हे सुद्धा छान असं शिजलेलं आहे. भात मी इथं 70% शिजवून घेतला होता. त्यापेक्षा जास्त भात आपल्याला इथे शिजवायचा नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगते. जोपर्यंत आपण पाण्यातून भात बाहेर काढतो तोपर्यंत तो भात शिजतच असतो, त्यामुळे खूप जास्त शिजवायचा नाही. पाणी निथळून घेतलं. चिकनसुद्धा मी इथं अर्धं काढून घेतलं होतं. त्यामध्ये भाताचा थर लावला. त्यानंतर मध्ये चिकन ग्रेव्हीचा थर लावला. पुन्हा भाताचा थर लावला. त्यावरती जो आपण चिकन मसाला बनवला होता त्यातलं थोडंसं तेल काढून ठेवलं होतं, ते तेल घातलं. काही कलर घातला, कांदा घातला, कोथिंबीर घातले. छान असं यावरती तूप घातलं आणि एक ओला कॉटनचा कपडा यावरती घातला. झाकण ठेवून 40 मिनटं ही बिर्याणी मी छान अशी दम करून घेतलेली आहे. बघू शकता, अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखी मस्त मोकळी आणि खूप जास्त चविष्ट अशी ही बिर्याणी बनवून तयार झाली होती. मंडळी, तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.